नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शुभम. मागचा व्हिडिओ जवळपास 1000 विद्यार्थ्यांनी पाहिला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. मागच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनी काही बदल आणि सुधारणा सुचवल्या होत्या, त्या या व्हिडिओमध्ये पूर्णपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी अजून काही सुधारणा असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आजचा जो व्हिडिओ आहे मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग, हा टॉपिक थोडा कन्सेप्च्युअल आहे, तर समजण्यासाठी सिंपल फ्लोचार्ट्स आणि डायग्राम्स वापरलेले आहेत. तरी कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. आता आपण डिस्कस करणार आहोत मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग. त्याच्या अगोदर स्टेजेस, दोन स्टेजेस आहेत बेसिकली, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. इन्स्पिरेशन म्हणजे हवा आत घेणे, एक्सपिरेशन म्हणजे हवा बाहेर सोडणे. सिंपल. तर बेसिकली इन्स्पिरेशन इज ॲटमॉस्फेरिक एअर ड्रॉन इन, म्हणजे जे बाहेर ॲटमॉस्फेअर मध्ये जे पण एअर असते ते आत घेणे म्हणजे इन्स्पिरेशन. अँड एक्सपिरेशन इज ॲल्व्होलार एअर रिलीज्ड आउट, जे पण आपल्या लंग्स मध्ये ॲल्व्होलार असतात त्यामधले जे एअर असते ते बाहेर सोडणे म्हणजे एक्सपिरेशन. आता प्रेशर, जे लंग्स मध्ये प्रेशर असतं त्याला म्हणायचं इंट्रापल्मोनरी प्रेशर, आणि जे पण ॲटमॉस्फेअर मध्ये एअरचं प्रेशर असतं त्याला म्हणायचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता इन्स्पिरेशन होणार का एक्सपिरेशन होणार हे डिपेंड करतं प्रेशर कुठे कमी आहे आणि कुठे जास्त आहे. हा जो प्रेशरचा डिफरन्स आहे त्याला आपण म्हणतो प्रेशर ग्रेडियंट. बेसिकली प्रेशर ग्रेडियंट इज डिफरन्स बिटवीन प्रेशर. ग्रेडियंट म्हणजे डिफरन्स. आता हा दोन्हीतला आपण कम्पेअर करत आहे डिफरंट, ॲटमॉस्फेअर मधला आणि लंग्स मधला. टर्म काय वापरले आपण? ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि इंट्रापल्मोनरी प्रेशर. सपोज हे ॲटमॉस्फेअर आहे, त्यामध्ये जे प्रेशर असते त्याला म्हणायचं ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आणि जे लंग्स मध्ये प्रेशर आहे त्याला म्हणायचं इंट्रापल्मोनरी प्रेशर. हे जर प्रेशर जास्त असेल, बेसिक फिजिक्स, एअर फ्लोज फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. ॲटमॉस्फेअर मधल्या एअरचं जर प्रेशर जास्त असेल तर हवा बाहेरून आत जाणार, आणि जर आतमधलं प्रेशर जास्त असेल तर हवा आतून बाहेर जाणार. ठीक आहे. तर pressure gradient, atmospheric pressure is more than intrapulmonary pressure, then inspiration occurs. And second, if atmospheric pressure is less than intrapulmonary pressure, then expiration happens. समजलं? तर पुढे हे जे प्रेशर ग्रेडियंट असतं ते क्रिएट कोण करतं? तर 3 मसल्स आहेत महत्वाच्या ज्या की हा प्रेशर ग्रेडियंट क्रिएट करतात. सर्वात महत्वाची मसल आहे डायफ्राम, लास्ट व्हिडिओ मध्ये मी दाखवली होती. सेकंड आहे एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल, आणि थर्ड आहे इंटरनल इंटरकॉस्टल मसल. डायफ्राम आठवत असेल सर्वांना, ही आहे डायफ्राम, ही जी खाली आहे. तर ही डायफ्राम खालची. आता इथे ह्या दोन मसल्स आहेत, एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल आणि इंटरनल इंटरकॉस्टल मसल. एक्सटर्नल आणि इंटरनल. तर ह्या ज्या मसल्स आहेत त्यांची अटॅचमेंट दे आर इन बिटवीन द रिब्स, दोन रिब्सच्या मध्ये असतात. एक्सटर्नल जे आहे त्याशी डाऊनवर्ड आणि फॉरवर्ड जाते, आणि इंटरनल इंटरकॉस्टल मसल जे असते डाऊनवर्ड आणि बॅकवर्ड जाते. तर ही झाली मसलची अॅनाटॉमी. पहिली डायफ्राम ही खालच्या साईडला, आणि ह्या ज्या दोन इंटरकॉस्टल मसल्स आहेत ह्या रिब्सच्या मध्ये असतात अशा. ठीक आहे. त्यांचं काम काय आहे? जनरेशन ऑफ प्रेशर ग्रेडियंट. जर प्रेशर ग्रेडियंट क्रिएट झाला, प्रेशर मध्ये डिफरन्स क्रिएट झाला तरच एअरची मुवमेंट होणार, आयदर बाहेरून आत किंवा आतून बाहेर. समजलं? आता कॉन्ट्रॅक्शन वर्सेस रिलॅक्सेशन, कोणत्याही मसलचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन काय असतं? आता ही आहे बायसेप्स मसल हाताची. ठीक आहे. हा रिलॅक्स पोझिशन मध्ये हात आहे माझा. जेव्हा बायसेप्सचं कॉन्ट्रॅक्शन होतं, हे आहे बायसेप्सचं कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन म्हणजे बेसिकली शॉर्टनिंग, आणि रिलॅक्सेशन म्हणजे रिटर्न टू इट्स नॉर्मल पोझिशन, रिटर्न्स टू रेस्टिंग स्टेट और नॉर्मल पोझिशन, दॅट इज रिलॅक्सेशन. हे लक्षात ठेवायचं. आता डायफ्राम खालच्या लेवलला आहे, या लेवलला. नॉर्मल डायफ्रामची अशी पोझिशन आहे, थोडासा कर्व असतो डायफ्राम असा. जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा डायफ्राम फ्लॅट होतो, असा खाली जातो डायफ्राम. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. हे डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. तर जेव्हा डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन होतं, असं कॉन्ट्रॅक्ट झाला त्यामुळे काय होणार? थोरॅसिक कॅव्हिटीची व्हॉल्यूम वाढणार. आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं, ही आहे थोरॅसिक कॅव्हिटी, ही आहे थोरॅसिक कॅव्हिटी. वॉल्स डिस्कस केले होते आपण, अँटेरियरली लाईन बाय स्टर्नम, पोस्टेरियर लॅटरली लाईन बाय रिब्स, आणि इन्फेरियरली लाईन बाय डायफ्राम. ओके. तर हा डायफ्राम जेव्हा फ्लॅट होतो, खाली जातो, असा नॉर्मल पोझिशन अशा डायफ्रामची, जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा फ्लॅट होतो, त्याच्यामुळे ह्या थोरॅसिक चेंबरची व्हॉल्यूम वाढते. ओके.
पुढे ही झाली एक मसलची ऍक्शन डायफ्रामची. आता सेकंड एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल. आता ही जी मसल आहे इन बिटवीन द रिब्स आहे सांगितलं होतं मी असं. जेव्हा त्या मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा ते रिब्स वरती येतात असे अपवर्ड अँड आउटवर्ड. आणि रिब्सची अटॅचमेंट स्टर्नमला पण आहे तर स्टर्नमची पण अपवर्ड मुवमेंट होते. त्याला बकेट हँडल मुवमेंट म्हणतात. आपलं बजेट जास्त आहे तर बकेट पण दाखवतो मी. तर हा बकेट आहे, ठीक आहे. हे समजा रिब्स आहेत, हे हँडल म्हणजे हे रिब्स आहेत आणि समोर स्टर्नम आहे. तर जेव्हा एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं तेव्हा रिब्सची आणि स्टर्नमची मुवमेंट अशी होते अपवर्ड अँड आउटवर्ड. समजलं? अशी अशी अपवर्ड अँड आउटवर्ड. ओके. तर अगेन या मुवमेंटमुळे काय होतं, थोरॅसिक चेंबरची व्हॉल्यूम वाढते. जसं आपण डायफ्रामचं पण बघितलं होतं, डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट होतो त्यामुळे थोरॅसिक चेंबरची व्हॉल्यूम वाढते. सेकंड थिंग एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसलचं कॉन्ट्रॅक्शन होतं त्यामुळे इट लिफ्ट्स अप रिब्स अँड स्टर्नम आणि त्यामुळे थोरॅसिक चेंबरची व्हॉल्यूम वाढते. आता आपण लास्ट व्हिडिओमध्ये हे पण डिस्कस केलं होतं की जसं लंग स्वतःहून व्हॉल्यूम चेंज नाही करू शकत, ते कोणाच्या सहाय्याने करतात, थोरॅसिक चेंबर. जर थोरॅसिक चेंबरची व्हॉल्यूम वाढले तर लंग्सची पण व्हॉल्यूम वाढते. म्हणून इन्क्रीज थोरॅसिक चेंबर व्हॉल्यूम लीड्स टू इन्क्रीज इन पल्मोनरी व्हॉल्यूम. समजलं? आता पल्मोनरी व्हॉल्यूम दोन मसल्सच्या मदतीने वाढलेली आहे. पहिली कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्राम आणि सेकंड कॉन्ट्रॅक्शन ऑफ एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? इथपर्यंत काय झालं, आपलं पल्मोनरी व्हॉल्यूम वाढली. आता पुढे आता बॉयल्स लॉ, 9th फिजिक्स सर्वांना माहिती असेल, प्रेशर इंटू व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं. कोणत्याही क्लोज चेंबर साठी प्रेशर इंटू व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतं. याचाच अर्थ प्रेशर इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. आता आपल्या केसमध्ये आपण कोणता चेंबर बघतोय, पल्मोनरी, ठीक आहे. तर जेव्हा पल्मोनरी व्हॉल्यूम वाढते तेव्हा पल्मोनरी प्रेशर कमी होतं. बेसिक लंग्स मधली व्हॉल्यूम वाढते डायफ्राम मुळे आणि एक्सटर्नल कॉस्टल मुळे व्हॉल्यूम वाढते तर आतमधलं प्रेशर कमी होतं. आता कंपॅरिझन कोणत्या दोन गोष्टींचं करत होतो आपण प्रेशरचा? गुड, ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि इंट्रापल्मोनरी प्रेशर. आता ऍटमॉस्फेरिक प्रेशर कॉन्स्टंट आहे त्यामध्ये काही चेंज नाही, परंतु इंट्रापल्मोनरी प्रेशर आता कमी झाले. तर हवा कुठून कुठे जाणार? गुड, ऍटमॉस्फेरिक एअर जाणार आतमध्ये लंग्स मध्ये, म्हणजे एअर विल फ्लो फ्रॉम ऍटमॉस्फिअर इनटू द अल्व्हेओलाई. समजलं? The atmospheric pressure is more than pulmonary pressure, so inspiration will occur. आता हाच फ्लो चार्ट शिकवलेला आहे तुम्हाला पुढे. पहिलं कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्राम अँड एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल, पहिली स्टेप. सेकंड थोरॅसिक चेंबरची व्हॉल्यूम वाढली त्यामुळे पल्मोनरी व्हॉल्यूम वाढली आणि व्हॉल्यूम वाढल्यामुळे पल्मोनरी प्रेशर कमी झालं, प्रेशर ग्रेडियंट क्रिएट झालं आणि इन्स्पिरेशन म्हणजे बाहेरची हवा आत येणे. आता सेम एक्सपिरेशनचं पण असंच आहे. जेव्हा असं कॉन्ट्रॅक्शन झालं, आता रिलॅक्सेशन. हा आहे डायफ्रामचं कॉन्ट्रॅक्शन. रिलॅक्सेशन मध्ये काय होतं, परत रेस्टिंग स्टेटला जाणार डायफ्राम, म्हणजे वरती येणार डायफ्राम. त्याच्यामुळे काय होणार, ही जी थोरॅसिक चेंबरची व्हॉल्यूम होती ती आता कमी होणार. तर रिलॅक्सेशन ऑफ डायफ्राम अँड एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स. रिलॅक्सेशन ऑफ डायफ्राम अँड एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल, त्यामुळे काय होणार, थोरॅसिक चेंबरची व्हॉल्यूम कमी होणार आणि थोरॅसिक चेंबरची व्हॉल्यूम कमी झाली तर आपोआपच पल्मोनरी व्हॉल्यूम पण कमी होणार आणि जर व्हॉल्यूम कमी झाली तर बॉयल्स लॉ पल्मोनरी प्रेशर वाढणार. पल्मोनरी प्रेशर वाढलं, प्रेशर ग्रेडियंट क्रिएट झाला ऍटमॉस्फेरिक प्रेशर आणि इंट्रापल्मोनरी प्रेशर मधला. आता यावेळेस आतमधलं प्रेशर जास्त आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा, तर हवा काय होणार, आतमधून बाहेर येणार. व्हेरी गुड, त्यामुळे झालं एक्सपिरेशन. आता हे मेकॅनिझम ऑफ ब्रीथिंग जे आहे मी एक डायग्राम बनवलेला आहे एआयच्या सहाय्याने, तर त्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. पहिलं बघूयात आपण इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशन मीन्स एअर एंटर्स इनटू द लंग्स. आता आपल्या दोन मसल्स बघितले होते आपण. पहिले डायफ्राम, डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट्स अँड मूव्स डाऊन आणि एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल काय करते, रिब्स मूव्स अप अँड आउट, त्यामुळे चेस्ट कॅव्हिटी एक्सपांड होते. इथपर्यंत समजलं? चेस्ट कॅव्हिटी एक्सपांड झाली याचा अर्थ काय होतो, व्हॉल्यूम ऑफ थोरॅक्स इन्क्रीजेस. व्हॉल्यूम वाढली तर आता प्रेशर कमी होणार आणि प्रेशर कमी झाले, प्रेशर ग्रेडियंट क्रिएट झाला, त्यामुळे एअर एंटर्स इनटू द लंग्स.
सेम विथ द एक्सपिरेशन, याच्या अपोजिट एक्झॅक्टली. एक्सपिरेशन मीन्स एअर लिव्हज द लंग्स. त्यामध्ये काय होतं, डायफ्राम रिलॅक्सेस, डायफ्राम मूव्स अपवर्ड अँड रिब्स मूव्स डाऊन अँड इन. जसं बकेट हँडल मध्ये मी सांगितलं होतं, मूव्स डाऊन अँड इन. जसं अगोदर कसं झालं होतं अप अँड आउट, तसं आता डाऊन अँड इन. त्यामुळे चेस्ट कॅव्हिटी श्रिंक्स, म्हणजे चेस्ट कॅव्हिटी कमी होते. आता चेस्ट कॅव्हिटी श्रिंक झाली, त्यामुळे व्हॉल्यूम ऑफ थोरॅक्स डिक्रीजेस, प्रेशर आतमधलं इन्क्रीज, व्हॉइस लो, त्यामुळे एअर लिव्हज द लंग्स. समजलं? झालं इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. आता समरी. समरी मध्ये ड्युरिंग इन्स्पिरेशन रिब्स अप अँड आउट, डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट्स डाऊन, थोरॅसिक व्हॉल्यूम इन्क्रीजेस, इंट्रापल्मोनरी प्रेशर डिक्रीजेस, त्यामुळे एअर कुठे जाते, आतमध्ये. त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट एक्सपिरेशन मध्ये रिब्स डाऊन अँड इन, डायफ्राम रिलॅक्सेस म्हणजे वरती जातो, थोरॅसिक व्हॉल्यूम डिक्रीजेस, इंट्रापल्मोनरी प्रेशर इन्क्रीजेस अँड एअर मुवमेंट लिव्हज द लंग्स. समजली?